नमस्कार. समृद्धी किचन अँड आर्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपल्या व्हिडिओचा अगदी वेगळा विषय आहे, तो म्हणजे 10वी नंतर काय. हा प्रश्न प्रत्येक पॅरेंटच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो आणि मुलांमध्ये सुद्धा हा प्रश्न निर्माण होतो. आमच्या बाबतीतही असंच घडलं आणि आम्ही आमच्या मुलाचं विचार घेतल्यानंतर त्याचा कल जास्त JEE कडे होता आणि त्यामुळे आम्ही राजस्थान येथील कोटा शहरामध्ये त्याचं JEE साठी क्लासेससाठी ॲडमिशन घेत आहोत आणि आता आमची तिथे जाण्याची तयारी चालू आहे. तिथे गेल्यानंतर आम्ही ॲलन इन्स्टिट्यूटला त्याचं ॲडमिशन घेणार आहोत. तशी आमची प्रोसिजर सुद्धा चालू झालेली आहे आणि एकदम छान असे ॲलन इन्स्टिट्यूटचे क्लासेस आहेत, सक्सेस आहे. त्यामुळे आम्ही ॲलन इन्स्टिट्यूटला त्याचं ॲडमिशन घेतलेलं आहे आणि तिथे गेल्यानंतर ॲलन इन्स्टिट्यूटचं ओरिएंटेशन सेशन होणार आहे. पुन्हा क्लासेस कसे आहेत, पुन्हा हॉस्टेल कसं आहे, हॉस्टेलचं जेवण, तेथील वातावरण, हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे ह्या ब्लॉगद्वारे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि त्याला जायचं असल्यामुळे कालच सर्व त्याला भेटण्यासाठी येऊन गेलेले आहेत आणि आम्ही आता निघतोय. आमची निघण्याची तयारी चालूच आहे. सर्व पॅकिंग वगैरे झालेलं आहे आणि आम्ही 3 ते 4 दिवस तिथे थांबणार आहोत. तेथील सर्व वातावरण, तेथील सर्व हॉस्टेल्स, क्लासेस सगळं मी तुम्हाला दाखवणारच आहे. तेथे अनेक ब्रँचेस आहेत, अनेक क्लासेस सुद्धा आहेत, पण आम्ही ॲलन इन्स्टिट्यूटची निवड केलेली आहे. आम्हाला ते जास्त सोयीस्कर आणि चांगलं वाटलं, त्यामुळे आम्ही ॲलनला त्याचं ॲडमिशन घेत आहोत. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. आमची पूर्ण मालेगाव टू कोटा राजस्थान पूर्ण जर्नी आणि तेथील सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देतच राहील. त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच चॅनल ओपन केलेलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला तर मग आता आम्ही प्रवासाला सुरुवात करतोय. आम्ही मालेगावहून सुरतला आता जाण्यासाठी निघालेलो आहोत. मालेगाव टू सुरत आणि तिथून पुढे सुरतपासून राजस्थान कोटा येथे जाणार आहोत. सुरतला जाण्यासाठी आम्ही मालेगावहून बसने जात आहोत. ट्रॅव्हल पण आहेत, ट्रॅव्हलने पण आपण जाऊ शकतो. आणि राजस्थान कोटा येथे जाण्यासाठी इंदोरकडूनही जाऊ शकतो, परंतु हा मार्ग आम्हाला जास्त सोयीस्कर वाटला, त्यामुळे आम्ही सुरतपर्यंत जात आहोत. आणि सुरतहून पुढे ट्रेनचं रिझर्वेशन केलेलं आहे. ट्रेनने आम्ही पुढे कोटा येथे जाणार आहोत. हा घाट आहे बघा. आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. आमच्याबरोबर अजून 2 मुलं होती, त्यांचे पॅरेंट्ससुद्धा आम्ही सर्व बरोबर जात आहोत. बाहेर भरपूर अशी उष्णता होती. आता आम्ही सुरत येथे पोहोचलेलो आहोत. सुरतच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर आम्ही इथे आलेलो आहोत आणि ट्रेनची वाट बघतोय. खूप अशी गर्दी होती रेल्वे स्टेशनवर आणि खूप गरम पण होत होतं, भरपूर अशी उष्णता होती. आम्ही सुरतला पोहोचल्यानंतर आधी जेवण केलं आणि नंतर इकडे आलेलो आहोत. आता रेल्वे आलेली आहे आणि आम्ही आता यामध्ये बसणार आहोत. या आधीची जी ट्रेन गेली त्यामध्ये आम्हाला मेधा पाटकर पण भेटल्या. आम्ही त्यांच्याबरोबर सेल्फी पण काढला. आणि बघा आता आमची ट्रेन निघालेली आहे. आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि प्रत्येकजण आपापल्या जागेवर आहे.
ट्रेनमध्ये सर्व सुविधा असतात, त्यामुळे अगदी सोपा असा प्रवास होतो आणि समृद्धीला तर खूपच आनंद झालेला होता. आम्ही बरोबर फुगवायच्या उश्या घेतलेल्या होत्या. या अशा पद्धतीने फुगवून आपण त्या डोक्याखाली घेऊ शकतो आणि नंतर त्याचा वापर झाल्यानंतर पुन्हा घडी करून ठेवून देऊ शकतो. ही येथे साबरमती नदी आहे, तिच्यावर मोठा असा भव्य पूल बांधलेला होता. खूपच छान दिसत होतं. सुरत ते कोटा 650 किलोमीटर अंतर आहे आणि ही साबरमती नदी, भरपूर असं या नदीला पाणी होतं. हे बघा, हे कोट्याचं स्टेशन आलेलं आहे आणि आम्ही इथे आता उतरलेलो आहोत. एकदम छान असं भव्य रेल्वे स्टेशन आहे. बघायला सुद्धा खूप छान वाटत होतं. एकदमच मस्त असं रेल्वे स्टेशन आहे. आणि आता आम्ही पहाटे उतरलेलो आहोत. आम्ही आता रिक्षाने जात आहोत. पहाटेचं हे थोडंसं दृश्य तुम्हाला दाखवत आहे. हे आहे ॲलन इन्स्टिट्यूट. ॲलन इन्स्टिट्यूटच्या अनेक बिल्डिंग्स आहेत, अनेक ब्रँचेस पण आहेत. क्लासची बिल्डिंग वेगळी आणि ओरिएंटेशनची बिल्डिंग सुद्धा वेगळी होती. पुन्हा तुम्ही ॲडमिशन जिथं घेतलंय, ॲडमिशन कुठे करताय, ती बिल्डिंग वेगळी. पुन्हा मुलांना बुक्स वगैरे घ्यायचे असतील तर ती बिल्डिंग वेगळी. असे वेगवेगळे डिपार्टमेंट असल्यामुळे खूपच छान अशी इथे सुविधा केलेली आहे. प्रत्येक पॅरेंट्स आपल्या मुलांबरोबर येथे आयडेंटिटी कार्ड घेण्यासाठी आलेले आहेत. आयडेंटिटी कार्ड घेतल्यानंतर बुक, युनिफॉर्म, बॅग, बॉटल, पुन्हा छत्री, हे सर्व काही साहित्य मिळतं. त्यासाठी फॉर्मची प्रोसिजर प्रत्येक पॅरेंट्स करत आहेत. आणि नंतर आम्ही दुसऱ्या बिल्डिंगला आलेलो आहोत. तेथे हा फॉर्म जमा केल्यानंतर, आयडेंटिटी कार्ड दाखवल्यानंतर मुलांना बुक्स, बॅग, युनिफॉर्म आणि बॉटल, छत्री हे सर्व साहित्य मिळतं. ही सिस्टीमसुद्धा खूपच छान आहे आणि प्रत्येक याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या बिल्डिंग्स दिलेल्या आहेत. त्यामुळे तिथे गर्दी गोंधळ असा काहीच होत नाही. एकदम सिस्टमॅटिक असं आपल्याला सर्व गोष्टी बघायला मिळतात. ॲलनच्या क्लासेस परिसरामध्ये तुम्हाला ॲलनचा युनिफॉर्म घातलेलेच विद्यार्थी दिसतील आणि त्यांनी उन्हासाठी ॲलनची छत्रीसुद्धा दिलेली आहे. ॲलनचा ड्रेस घातलेला असेल तरच क्लासमध्ये किंवा डाऊट सेशनला तिथे आत येऊ दिलं जातं. अशी एकदम छान सिस्टीम आहे. आम्ही आता ओरिएंटेशनला निघालेलो आहोत. हा संपूर्ण परिसर ॲलनचाचा आहे. खूपच छान अशी सिस्टीम इथे केलेली आहे. इथून मागे रँकिंगमध्ये आलेल्या मुलांचे व्हिडिओज इथे दाखवले गेलेले आहेत. मुलांना मोटिवेट करण्यासाठी खूपच छान अशी इथे सिस्टीम राबवलेली आहे. सर्व टीचर्सचे स्पीचसुद्धा इथे झालेले आहेत. ह्या ओरिएंटेशनमधून बाहेर आल्यानंतर प्रत्येक मुलाच्या मनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. असं एकदम छान असं हे ओरिएंटेशन आहे. संपूर्ण भारतामधून आणि वेगवेगळ्या स्टेटमधून येथे विद्यार्थी आलेले असतात आणि आपल्या मनामध्ये काहीतरी इच्छा घेऊन आलेले असतात आणि ते सक्सेस घेऊनच बरोबर जात असतात. प्रत्येकाला काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते. स्टडी आणि स्टार जर तुमच्यासोबत असतील तर नक्कीच सक्सेस आहे असं येथे आल्यानंतर ॲलन इन्स्टिट्यूटची पूर्ण सिस्टीम बघितल्यानंतर वाटलं.
आणि येथे ॲडमिशनसाठी जानेवारी महिन्यापासूनच सुरुवात झालेली असते. आम्ही मार्चमध्ये जेव्हा 10वीचे पेपर चालू होतात तेव्हा ही प्रोसिजर चालू केली. त्यांची ॲसेट एक्झाम असते, ती दिल्यानंतर आपलं ॲडमिशन होतं. तुम्ही डायरेक्टसुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. JEE आणि नीट या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून अनेक विद्यार्थी ॲलन इन्स्टिट्यूटमधून दरवर्षी बाहेर पडत असतात आणि सक्सेस मिळवत असतात. 2020 में AR1 त्यासाठी ॲलन इन्स्टिट्यूट हे भरपूर अशी मेहनत घेत असतं आणि येथे प्रत्येक विद्यार्थी हा चांगल्या पद्धतीने घडविला जातो. क्लासेस थ्रू विद्यार्थ्यांना भरपूर अशी मेहनत करून घेतली जाते आणि त्यांना यश मिळवण्यासाठी सपोर्ट केला जातो. किसी भी तरह की समस्या आपको होती है, उस समस्या के लिए आप एलएन के सिस्टम के हर पॉइंट को पहले समझ लें. आने वाले आज के सेशन से बहुत कुछ समझेंगे. कोई भी कंफ्यूजन रहता है उस सिस्टम में कहां मुझे कैसे हेल्प मिलेगी, अपने मन में किसी भी समस्या को 24 घंटे से ज्यादा रहने न दें. 24 घंटे में उसके समाधान के लिए अपने उस पॉइंट पे पहुंचे. और चूंकि अब आपके माता पिता यहाँ से 2-4 दिन बाद चले जाएंगे तो आपको ये सब मालूम होना चाहिए कि किस काउंटर पे, किस हेल्प डेस्क पे मुझे क्या समस्या का समाधान मिलेगा. अगर एकेडमिक समस्या है तो उसके लिए अलग सिस्टम है. अगर आपको कोटा में कोई समस्या है तो उसके लिए अलग सिस्टम है. आपको अकेलापन लगता है उसके लिए अलग सिस्टम है. आपको लगता है मुझे कोई मेरे से थोड़ी देर बात कर ले, उसके लिए भी यहाँ पे सिस्टम है. लेकिन आपको वो सब संघर्ष करना है. अशा पद्धतीने एकदम छान असं ओरिएंटेशन झालं आणि दुसऱ्या दिवशी मुलांनी क्लासची तयारी केली. क्लासची बिल्डिंग ही दुसऱ्या बाजूला आहे. एकदम छान अशी बिल्डिंग आहे. एकदम सर्व सुविधा येथे आहेत. साईन केल्याशिवाय आणि पूर्ण आपली चेकिंग केल्याशिवाय मध्ये एंट्री दिली जात नाही. आणि आम्हाला हा क्लास बघायचा होता त्यामुळे आम्ही येथे क्लास बघण्यासाठी आलेलो आहोत. त्यांचा जिथे क्लास होतो ते बघायला नाही मिळालं, पण त्याच पद्धतीचा दुसरा क्लास त्यांनी आम्हाला दाखवला होता. मुलांसाठी पाण्याची सोय आणि टॉयलेट, बाथरूम वगैरे सगळे अगदी पूर्ण सुविधा येथे क्लासमध्ये आहेत. मुलांची एकदम चांगल्या पद्धतीने येथे केअर घेतली जाते आणि टीचिंगसुद्धा खूप चांगलं आहे. जर मुलांना एखादा डाऊट राहिला किंवा एखादा टॉपिक समजला नाही तर तो त्याच दिवशी दुपारून डाऊट सेशन घेतलं जातं आणि तिथे तुम्हाला दुसरे टीचर्स तो टॉपिक पुन्हा समजावून सांगतात. तुम्ही एक टॉपिक त्यांना 100 वेळा जरी विचारला तरी ते तुम्हाला समजावून सांगतात. आणि एका विषयासाठी एकच टीचर आहेत असं नाही, अनेक टीचर आहेत. त्यामुळे तुम्ही कोणाकडूनही समजावून घेऊ शकता
बघा अशा पद्धतीने हा क्लासरूम आहे. एकदम छान असं वातावरण या क्लासरूम मधलं आहे आणि मुलांना चांगलीच प्रेरणा येथून मिळते. एकदम छान अशी येथे ही क्लासरूमची सिस्टीम आहे. तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा येथे करू शकता. सेल्फ स्टडीसाठी सुद्धा इथे बघा ही मुलं बसलेले आहेत आणि अनेक पॅरेंट्स इथे येऊन हा क्लासरूम बघत आहेत. एकदम छान असं वातावरण या क्लासरूमचं आहे आणि मस्त असे बेंचेस, मुलांना सगळं संपूर्ण सुविधा येथे दिल्या गेलेल्या आहेत. आणि मुलांना मोटिवेट करण्यासाठी येथे दरवर्षाचे जे विद्यार्थी जेई झालेले असतात त्यांचे इथे बॅनर्स लावलेले आहेत. त्यांची रँकसुद्धा इथे लावलेली आहे. संपूर्ण AC सिस्टीम आहे. एकदमच असं छान अशी सिस्टीम येथे आहे. दुसऱ्या दिवशी आता क्लासला जाण्याची तयारी चालू आहे. ॲलनचा ड्रेस, ॲलनची बॅग आणि आयडेंटिटी कार्ड वगैरे घेऊन मुलं येथे ॲलन इन्स्टिट्यूटला क्लासला आलेली आहेत. अगदी मुलांच्या मनामध्ये खूप असा उत्साह होता आणि मुलं येथे क्लासला आलेली आहेत. आता क्लासमध्ये जातीलच. अनेक पॅरेंट्स इथे आपल्या मुलांना सोडायला आलेले आहेत. काही पॅरेंट्स त्याच दिवशी रिटर्न जाणार असल्यामुळे काही मुलांच्या आई वडील जे आलेले होते त्यांच्या अगदी डोळ्यात अश्रू येत होते. हे बघा इथे असे विद्यार्थी हे क्लासमध्ये बसलेले आहेत. हॅलो. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवला जातो. ती कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे म्हणून 2 विद्यार्थी सुद्धा इथे बेंचवर बसवत नाही. हे बघा आम्ही सुद्धा वीरूला सोडून क्लासमध्ये सोडल्यानंतर बाहेर उभे आहोत. क्लासचा परिसर सुद्धा एकदम असा छान आणि क्लीन आहे. शूटिंग करता तुम्ही एवढं काय आहे का त्याच्यात? नाव आहे किती GB? त्यानंतर आम्ही त्यांचं हॉस्टेलला ॲडमिशन घेतलेलं आहे. राजीव गांधी नगरमध्ये ह्या अनेक हॉस्टेल्स आहेत. खूप साऱ्या हॉस्टेल आहेत आणि एका रूममध्ये एकच विद्यार्थी इथल्या हॉस्टेलमध्ये राहत असतो. मग आम्ही सर्व हॉस्टेल बघितल्यानंतर गगन रेसिडेन्सी येथे ॲडमिशन घेतलेलं आहे. हॉस्टेलमध्ये सर्व सुविधा येथे मुलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. गगन रेसिडेन्सीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि आता आम्ही येथे या हॉस्टेलमध्ये जात आहोत. सर्व साहित्य बॅगा वगैरे घेऊन आता आम्ही गगन रेसिडेन्सीला जात आहोत.
काय हा सुरुवातीचा भाग आहे गगन रेसिडेन्सीचा. इथे मुलांचे जे कपडे वगैरे असतात धुण्यासाठी द्यायचे ते ठेवले जातात आणि प्रत्येक पॅरेंट्स आपल्या मुलांना सोडून जात आहेत. इथे या मॅडम बसलेल्या असतात आणि एकदम छान अशी सुविधा ह्या हॉस्टेलची आहे. येथे लिफ्ट सुद्धा आहे आणि मुलांच्या समोरासमोर अशा रूम्स आहेत. एकदमच छान अशी सिस्टीम असल्यामुळे इथे आम्ही ॲडमिशन त्याचं घेतलेलं आहे. हे बघा, ही रूम आहे आणि रूममध्ये सर्व असं साहित्य व्यवस्थित लावलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला एक टेबल, खुर्ची आणि कॉट, पुन्हा साहित्य ठेवण्यासाठी कपाट. प्रत्येक रूमला इथे गॅलरी सुद्धा आहे आणि टॉयलेट, बाथरूम सर्व सुविधा इथे हॉस्टेलमध्ये दिलेल्या आहेत. पुन्हा उष्णता भरपूर असल्यामुळे बघा ही गॅलरी आहे. उष्णता भरपूर असल्यामुळे येथे एसीची सुद्धा सोय केलेली आहे. असं छान अशी ही रूम आहे. इथे पुस्तकं ठेवण्यासाठी 2 कप्पे करून दिलेले आहेत. साधारण 10 बाय 12ची ही रूम आहे आणि एकदम छान अशी रूम प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेली असते. वीरूने घरूनच येथे ही छोटीशी शिवाजी महाराजांची मूर्ती आणलेली आहे रोज दर्शन घेण्यासाठी. आणि येथे टेबलावर आजच मिळालेले ॲलनचे 2 युनिफॉर्म आणि बॅग ठेवलेली आहे. आणि स्वामी विवेकानंद, पुन्हा अब्दुल कलाम यांचे 2 पोस्टर लावलेले आहेत. आता आपण जेवणासाठी मेसमध्ये जाऊया. हे बघा, ही अशा पद्धतीची मेस आहे. टेबल, खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत. कंटिन्यू इथे पुसून घेतलं जातं. अगदी स्वच्छता चांगली आहे. मुलं येथे स्वतःच्या हाताने वाढून घेतात. आपल्याला लागेल तेवढी भाजी, लागेल तेवढी पोळी पण आपल्या पद्धतीने घेऊ शकतो. आणि पोळ्यासुद्धा इथे गरमागरम केलेल्या असतात. चटणी, लोणचं, पुन्हा साजूक तूपसुद्धा इथे दिलं जातं. जेवणाचा आणि नाश्त्याचा वेळ ठरलेला असतो. त्या वेळेमध्ये इथे जेवणासाठी यावं लागतं. सकाळी नाश्ता असतो, पुन्हा दुपारचं जेवण, पुन्हा संध्याकाळी पण नाश्ता असतो आणि पुन्हा रात्रीचं जेवण. आणि रात्री पुन्हा झोपायच्या वेळेला ग्लासभर दूध दिलं जातं. एकदम छान अशी मेस इथे आहे. आम्ही सुद्धा 2-3 दिवस तेथेच जेवण केलं. एकदम छान असं तेथे जेवण होतं. जेवण झाल्यानंतर मुलांना डिश ठेवण्यासाठी जागा ठरवून दिलेली होती, तिथेच ठेवायचं. आणि जेवणानंतर हात धुण्यासाठी वॉश बेसिनसुद्धा तिथे लावलेले आहेत. सर्व अगदी जागेवर सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत. त्यामुळे मुलांना कोणत्याही प्रकारचा इथे मेसमध्ये त्रास किंवा गोंधळ उडत नाही. आम्ही संध्याकाळी सुद्धा येथे जेवणासाठी आलेलो आहोत. हे बघा, हे संध्याकाळचं जेवण आहे. 2 भाज्या, खीर, भात, बासुंदी असं अगदीच छान असं जेवण संध्याकाळी सुद्धा होतं. मुलं आवडीने येथे खात होती.
एकदम छान असं हे जेवण आहे. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी थोडीशी खरेदी करण्यासाठी बाहेर गेलेलो आहोत. हा पूर्ण राजीव गांधी नगरचा परिसर आहे. बऱ्याच गोष्टींची येथे माहिती आम्हाला मिळाली आणि जे काही साहित्य त्याच्याकडे कमी होतं ते सर्व साहित्य आम्ही त्याला इथे घेतलेलं आहे. परिसर सुद्धा खूप छान आहे. बाकीचा भाग बघायला नाही मिळाला कारण आम्ही तिथे 4-5 दिवस थांबलेलो होतो आणि त्या पूर्ण ॲडमिशनच्या प्रोसिजरमध्ये बिझी असल्यामुळे बाकी दुसरं काही बघता आलं नाही. आणि नंतर जेव्हा आम्ही पुढच्या वेळेस जाऊ त्यावेळेस पुन्हा मी तुम्हाला कोटा सिटीमध्ये जे काही नवीन गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. क्लासपासून 5 मिनिटाच्या अंतरावरच एक मेन रोड आहे. तिथे सर्व स्टेशनरी, बुक्स, नोटबुक्स सर्व काही मिळतं आणि मुलांना खाण्यासाठी फ्रूट्ससुद्धा घ्यावेसे वाटले तर येथे सर्व मिळतं. आम्ही या सर्व गोष्टी मुलांना दाखवून दिल्या होत्या कारण नंतर ती मुलं आपलं सर्व स्टेशनरीचं साहित्य घ्यायला जाऊ शकतात. यासाठी हे सर्व रस्ते वगैरे मुलांना दाखवून दिले होते. येथे जवळच फ्रेंड्स बाजार म्हणून आहे. तिथे सुद्धा छान वस्तू मिळतात. मुलांना गरज वाटली तर ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या तिथे घ्यायला जाऊ शकतात. एकदम छान असा हा फ्रेंड बाजार आहे आणि फ्रेंड बाजाराच्या बाजूलाच ATM सुद्धा आहे. त्यामुळे ATMमध्येही मुलं जाऊ शकतात. अगदी हॉस्टेलपासून 5 मिनिटाच्या अंतरावरच हा बाजार सुद्धा आहे. त्यामुळे जास्त लांब जाण्याची सुद्धा गरज नाही. मोबाईल कवर मी पाहिलं होतं म्हटलं आते शाम को म्हटलं इथं कपडे पण छान आहेत. एवढं काही विशेष नाही रे. हा पूर्ण हॉस्टेलचा परिसर आहे. अनेक रेसिडेन्सी इथे आहेत. भरपूर अशी मुलं इथे हॉस्टेल्समध्ये राहतात आणि स्टडी करत असतात. सर्व परिसर आम्ही त्याला दाखवून आणला होता. शक्य होईल तेवढा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजीव गांधी नगरचाच एरिया मी इथे दाखवलेला आहे आणि संपूर्ण कोटा सिटी फिरायला भरपूर दिवस लागतील. आम्ही जेव्हा जेव्हा येऊ त्यावेळेसचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करत राहील.
साहित्याची खरेदी वगैरे झाल्यानंतर आम्ही इथे परत आलेलो आहोत आणि हॉस्टेलकडे जाणार आहोत. त्याआधी आम्ही इथे चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत. छोट्या मटक्यांमध्ये इथे चहा दिला जातो. एकदम छान अशी चव लागते. प्लास्टिकच्या ग्लासांचा इथे वापर नाही केला जात. छोट्या मटक्यांमध्ये दिला जातो. आणि येथे साईडला ज्या सायकली आपल्याला दिसतात त्या सायकली जर आपल्याला इथे फिरायचं असेल तर फिरण्यासाठी भाड्याने दिल्या जातात. हे बघा अशा पद्धतीच्या इथे ह्या सायकली आहेत. ब्ल्यू कलर दिलेला आहे सायकलींना, स्काय ब्ल्यू कलर. आणि ह्या सायकली इथे भाड्याने दिल्या जातात. तासाने ठरवलेल्या असतात. आज आमची कोटा राजस्थानहून निघण्याची तयारी आहे. आम्ही आता निघतोय मालेगावकडे येण्यासाठी. कोटाहून आम्ही सुरतला ट्रेनने येणार आहोत आणि रात्रीची ट्रेन आहे. ट्रेनला वेळ होता त्यामुळे आम्ही इथे मुलांना आईस्क्रीम खाऊ घातले, कुल्फी खाऊ घातलेली आहे. त्याला एकटं सोडून येताना खूप वाईट वाटत होतं, कारण तो कधीच एकटा राहिलेला नव्हता. पण इथे मुलांच्या सहवासामध्ये हळूहळू सवय होईल आणि काहीतरी मिळवण्यासाठी आपल्याला थांबावं लागतं. आणि आता आम्ही इथे ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि ट्रेन ही आता सुरतच्या दिशेने निघालेली आहे. पूर्ण रात्रभर हा आता आमचा प्रवास होणार आहे आणि पहाटे आम्ही साधारण 9-10 वाजेपर्यंत सुरत येथे पोहोचू. ट्रेनमध्ये बसल्यानंतर अगदी शांत वाटत होतं, कारण विरूला आम्ही सोडून आलेलो होतो. त्यामुळे थोडीशी नाराजी तर होतीच आणि समृद्धीच्या गप्पा चाललेल्या होत्या. साबरमती नदी आता आम्ही इथे सुरतला आलेलोच आहोत. सुरतला उतरलेलो आहोत. आता बस स्टँडच्या दिशेने जात आहोत आणि तिथे गेल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवणसुद्धा करणार आहोत. मम्मी त्याने आय कार्ड घेतलं. आता आम्ही इथे जेवणासाठी थांबलेलो आहोत आणि जेवण करून आणि नंतर बसकडे जाणार आहोत. एकदम छान असं इथे जेवण होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही सुरतहून मालेगावकडे निघालेलो आहोत आणि इथे आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत. मालेगाव टू कोटा हा प्रवास आणि ॲलन इन्स्टिट्यूटचं ओरिएंटेशन, गगन रेसिडेन्सी, पुन्हा क्लास, या सर्वच गोष्टी खूपच छान अनुभव आलेला आहे आम्हाला तेथे. आणि ॲलनसारख्या अनेक इन्स्टिट्यूटसुद्धा तेथे आहेत, पण आम्हाला ॲलन खूप आवडलं. त्यामुळे आम्ही ॲलनला ॲडमिशन घेतलं आणि आता त्याचे क्लासेस JEEचे चालू झालेले आहेत आणि खूपच छान असा अनुभव होता. तुम्हालाही नक्कीच आवडेल. मालेगाव टू राजस्थान कोटा हा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा
आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या इथून पुढील येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.